श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। सूरज रे सुन कहना मेरा, आज न आना लेके सवेरा। क्या मुँह लेकर भेंट करेगा अपने राम से दशरथ तेरा। आज की रेत जब बीत गई तो चौदह बरस तो होगा है। हृदयहीन तू दया किस पर कहाँ दिखाए। जब से चाहे अपनी लाश बनाए। विधना मेरी नीति किस समझ न आए। जागो अवधपति जागो, जागो अवधपति जागो। रैन बीत गई ललित भोर भई, रैन बीत गई ललित भोर भई। त्यागो तंद्रा त्यागो, जागो अवधपति जागो जागो। अवधपति जागो जागो, ये तंद्रा त्यागो त्यागो। रे गमधनि सा गमधनि सा धमधनि सा धनि धम धम गम ग। जागो अवधपति जागो। बंद करा हे गीत संगीत, बंद करा. हे कोमल गीत आमच्या हृदयाची चाळण करत आहे. बंद करा हे, बंद करा हे सगळं. काही रात्री जे काही घडलं ते स्वप्न होतं ना. एक वाईट स्वप्न. आम्हाला माहित होतं प्रिये की तू इच्छा असूनही रामाचं वाईट करू शकत नाहीस. जसा सूर्य उदय होताच रात्रीचा अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे सूर्योदयासोबत तुझ्या मनात आलेले कुविचारही नष्ट झाले असतील. दिवसा स्वप्न पाहणं बंद करा महाराज. आणि राम येताच त्याला 14 वर्षांच्या वनवासाला जायला सांगा. आणि त्यासोबतच भरतच्या राज्याभिषेकाचा आदेशही देऊन टाका. तू रघुकुलाचं मंदिर ध्वस्त करत आहेस काही. अगं कुलकलंकिनी, तुझा हा कलंक आणि माझा पश्चाताप मृत्यूनंतरही नष्ट होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव काही. जर भरत अयोध्येच्या राजसिंहासनावर बसला तर तो मला मुखाग्नी देण्याच्या अधिकारापासून वंचित होईल. आता जा, निघून जा. आम्हाला तुझं अशुभ तोंड पाहायचं नाही. निघून जा आमच्या समोरून, निघून जा. राम, आमचा राम, आमचा राम. दशरथ पुत्र श्री रामाचा, दशरथ पुत्र श्री रामाचा, दशरथ पुत्र श्री रामाचा, दशरथ पुत्र श्री रामाचा. राम, तुझ्या राज्याभिषेकाची सगळी तयारी झाली आहे. ते बघ राम, पवित्र नद्यांचं पवित्र जल साधू घेऊन आलेले आहेत. परंतु छोटी माता,
आणि पिताश्री नाही आले माते. दर सकाळी मी पिताश्रींची चरणवंदना करतो. आज करू शकलो नाही. म्हणून माझे मन विचलित होत आहे माते. यात विचलित होण्यासारखं काय आहे राम? तुझे पिताश्री तुझ्या राज्याभिषेकाबद्दल खूप उत्साहित आहेत. त्याच्याच तयारीमध्ये गुंतले असतील आणि ते हे विसरले असतील की त्यांचा पुत्र राम त्यांची चरण वंदना करण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. राम, आमच्या पुत्रा, आम्ही तर विसरलोच होतो की तू प्रतिदिन आमच्याकडे आमचा आशीर्वाद घ्यायला येत असतोस. परंतु आता येऊ नकोस पुत्रा. आता आमच्याकडे कधीच येऊ नकोस. कारण आम्ही तुला आशीर्वाद नाही, आम्ही तुला 14 वर्षांच्या वनवासाचा श्राप देणार आहोत. विसरून जा राम की तुझा दुर्भाग्यवान पिता जिवंत आहे. असं समज की हा दशरथ आता या जगामध्ये राहिला नाही. राम, आमचा राम. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. ओम अग्नेय प्रणाम महर्षी. स्वाहा. घ्यायचा आहे. त्यानंतर आम्ही विधीपूर्वक रामाला संदेश पाठवू की त्याने आणि सीतेने आमच्या आदेशाची प्रतीक्षा करावी. तुम्ही जा आणि त्यांना शीघ्र इथे घेऊन या. जशी आज्ञा महर्षी. मी म्हंटल होतं ना महाराज, जरा धीर धरा. राम स्वतः येईल. आज सुमंत आला तर मागे मागे रामही येईल. प्रणाम महाराज. प्रणाम महाराणी. महाराज, श्रीरामांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी झालेली आहे. सगळे सामंत उपस्थित आहेत. गुरुदेव वशिष्ठ तुमचीच प्रतीक्षा करत आहेत. चला.
काय झालं महाराज? तुम्ही बोलत का नाही? महाराणी, महाराजांची अशी अवस्था का आहे? ते बोलत का नाहीत? काय झालंय? मला काय माहित. रात्रभर रामाच्या नावाचा जप करत होते. कृपया तुम्ही रामाला बोलवून आणा. सुमंत, मी तुम्हाला रामाला बोलवून आणण्याचा आदेश दिला आहे. क्षमा महाराणी, परंतु महाराज आज्ञा देतील तेव्हाच मी श्रीरामांना बोलावून आणेन. सुमंत, जा, रामला घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. रघुनंदन, आज तुमचा राज्याभिषेक होणार आहे. आता तुमच्यावर अयोध्येच्या रक्षणाचे उत्तरदायित्व असेल आणि तसंही अयोध्येवर त्याच्या राजाच्या रक्षणाचे उत्तरदायित्व असेल. हे तुमचे अंगरक्षक आहेत. हे तुमचं छत्र आहे. ज्या राजाच्या छत्रछायेखाली प्रजा सुखाचा अनुभव करेल, हे त्याच राजाचं छत्र आहे. रघुनंदन, ही रघुकुलाची रीत आहे आणि आम्हाला रीतींचं पालन करावं लागतं. चला, मी तुम्हाला महाराणी कैकेयींच्या कक्षापर्यंत घेऊन जातो. चला. सबके जो रक्षक के मध्य चले वे जगत पति छत्रपति बन के. सचिव सुमंत संग लिए चले राम जी को, विचलित किंतु छुपाए भाव बन के. मंगल भवन अनभिज्ञ मंगल से विवश है दशरथ, हाथों में बचन के. बन के जो राजा चले वासी होंगे वन के वे, विधना के बाण पथ देख रहे तन के. माताश्री, माताश्री,
राम, माताश्री, पिताश्रींची ही दशा. पिताश्री, पिताश्री, तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात? काय झालं पिताश्री? माताश्री, राजवैद्यांना बोलावलं तुम्ही? राम, तूच महाराजांसाठी राजवैद्य आहेस. तूच महाराजांसाठी औषध आहेस आणि तूच महाराजांची अस्वस्थता दूर करू शकतोस. तर मग सांगा ना, मी काय केलं पाहिजे? मी पिताश्रींना बरं वाटावं म्हणून काहीही करू शकतो. विचार कर राम. यात विचार काय करायचा आहे माते? मी म्हणालो ना, मी पिताश्रींसाठी काहीही करू शकतो. हे माझं वचन आहे आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की प्रत्येक सूर्यवंशी आपल्या दिलेल्या वचनांना आपल्या प्राणाहूनही अधिक महत्त्व देतो. ऐकलं तर असंच आहे, पण तुझे पिताश्री. तुम्हाला म्हणायचंय काय माते? स्पष्ट सांगा ना. बरं होईल तू स्वतःच तुझ्या पिताश्रींना विचार की हे यांनी दिलेलं वचन पूर्ण का करत नाहीयेत. नाही माते, असं नाही होऊ शकत. तुमचे पती सूर्यवंशाची कीर्ती पताका आपल्या कठोर आचरणानेच सगळीकडे फडकवत आहेत. परंतु आता सूर्यवंशाची तीच कीर्ती पताका कलंकित होणार आहे राम, जर महाराजांनी कडक आचरण नाही केलं तर. राम, पिताश्री, काय झालं पिताश्री? आपण इतकी दुखी का आहात? काय कष्ट आहे तुम्हाला? माझ्याने तुमची ही दशा पाहवत नाहीये. पिताश्री, कृपा करून मला तुमचं दुःख सांगा. तुम्ही तुमच्या रामाला या योग्यही समजत नाही का? राम असताना जर तुम्ही इतके दुखी आहात तर धिक्कार आहे या रामाचा, माझ्या जीवनाचा. मी का जिवंत आहे? असं म्हणू नकोस राम, असं म्हणू नकोस. तर मग तुम्ही सांगत का नाही पिताश्री? कोणत्या कारणासाठी तुम्ही इतके व्यथित आहात? काय कष्ट आहे तुम्हाला? या दशेचं कारण काय आहे? कोण आहे ज्याच्यामुळे माझ्या पिताश्रींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत? सांगा पिताश्री. मी तुमचं प्रत्येक दुःख, प्रत्येक भय, प्रत्येक चिंतेला दूर करेन. हे रामाचं वचन आहे. वचन वचन वचन, हा, हे सगळं नुसतं बोलण्यासाठी आहे. तुझ्या पिताश्रींना पाहून असं वाटतंय की वचन देणं सोपं आहे, परंतु ते पूर्ण करणं असंभव. माते, मला मान्य आहे, तुमच्या पूर्वजांनी आपल्या वचनांना आपल्या प्राणाहून अधिक महत्व दिलं आहे, परंतु परंतु काय माते? ही प्राण जावो पण वचन न जावो ही गोष्ट तुमचे पूर्वज महाराज आजपर्यंत ठीक होती. त्यानंतर ही गोष्ट फक्त इतिहास बनून राहिली आहे. पिताश्री, तुम्ही माताश्रींना वचन दिलं आहे का? सांगा पिताश्री. राम, तू कुशाग्र बुद्धीचा आहेस राम, म्हणूनच तुझ्या लक्षात आलं की महाराजांनी मला वचनं दिली आहेत, ज्यांना आता पूर्ण करण्यामध्ये ते कुचराई करत आहेत. तर मग तुम्ही मला सांगा माते, पिताश्रींनी तुम्हाला कोणतं वचन दिलेलं आहे? तू ऐकून काय करशील? मला वाटतं माझ्याने खूप भयंकर अपराध झालेला आहे. ज्यामुळे ना पिताश्री मला काही सांगत आहेत आणि ना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत आहात. तुम्ही हे का नाही समजून घेत? पुत्र असताना पित्याने दुखी होणं पुत्रासाठी मृत्यू समान असतं.
राम माझ्या पुत्रा. माते, मी पिताश्रींसाठी अग्नीमध्ये उडी मारायलाही तयार आहे. भयंकराहून भयंकर विषही पिऊ शकतो. तुम्ही माझ्यावर शंका संदेह करू नका माते. जर पिताश्रींनी तुम्हाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचं उत्तरदायित्व मी माझ्यावर घेतो. नाही राम नाही. रघुवंशी कधीही सत्यापासून लांब पळत नाहीत आणि ना त्या सत्याचा त्याग करतात. तुम्ही माझ्यावर तितकाच विश्वास ठेवू शकता जितका तुम्हाला तुमच्यावर आहे. मी पिताश्रींच्या वचनांना पूर्ण करेन ही माझी प्रतिज्ञा आहे.